म्हणजे सरकारने हे नेटाने सांगायला पाहिजे की आमच्या राज्यामधल्या उपलब्ध सर्व सेवा या मराठी लोकांनाच प्राधान्याने मिळतील। इथे काही क्वालिफाईड माणसं फक्त हरियाणा बिहारमधनं येतात का? पण ज्यावेळेला आपण या भाषिक मुद्द्यांकडे जातोय, बिहारनं परवा म्हणजे स्वतः बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा केली की इथे भरले जाणारे शिक्षक हे बिहारीच असतील, बिहारमधलेच असतील। जर बिहार भरतीमध्ये, रोजगाराच्या भरतीमध्ये, शिक्षण भरतीमध्ये स्थानिकांना पूर्णतः आरक्षण देण्यासंदर्भातलं सूतोवाच करू शकत असेल, आपण का नाही करू शकत? आपण हे शिवसेना सुरू झाली तेव्हाही सरकारकडे शिवसेनेनं मागणी केली होती। राज ठाकरेंच्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये त्या प्रकारचा उल्लेख आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहिती आहे, आपले जे स्वतःला राष्ट्रीय म्हणवले जाणारे पक्ष आहेत, काँग्रेस आणि भाजप, यांना असं वाटतं की आपण मराठी माणसांची बाजू घेतली असं लोकांना वाटलं की ते आपल्याला संकुचित ठरवतील। पवारसाहेबांचा पक्ष प्रादेशिकच पक्ष आहे, जरी त्याचं नाव राष्ट्रवादी असलं तरी सुद्धा, पण काहीतरी वेगळ्या राष्ट्रीय पातळीवरच्या आकांक्षांच्यामुळे त्यांच्या पक्षानं योग्य ती प्रादेशिक भूमिका वेळेवर घेतली नाही। ती आता दादांच्या पक्षाने काही प्रमाणामध्ये घेतली। उद्धव ठाकरेंचा पक्ष अलीकडे घेऊ लागला आहे, हिंदुत्वापासून जसजसे ते दूर जात आहेत तसतसे। मला असं वाटतं की नितीश कुमारांनी जे म्हटलंय तेच सिद्धरामय्यांनी म्हटलं होतं, तेच चंद्राबाबू नायडूंनी म्हटलंय, तेच अकाली दलाने म्हटलंय, तेच ममता बॅनर्जींनी म्हटलंय। म्हणजे 80% रोजगार, आणि तो सुद्धा अकुशल कामगारांमध्ये नाही, शक्य तिथे कुशल कामगारांमध्ये सुद्धा अशा प्रकारचा रोजगार दिला पाहिजे। तुम्ही इथे मुंबई शहरामध्ये बघा, रेल्वेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय TC का आहेत, उत्तर भारतीय मजूर का आहेत? इथली जी शासकीय आस्थापन आहे, TIFR पासून BIRC पासून इतर सगळे आस्थापन, इथे काही क्वालिफाईड माणसं फक्त हरियाणा बिहारमधनं येतात का? महाराष्ट्रात क्वालिफाईड माणसं नाही आहेत? विमानतळांवर CRPF आणि CISFचे जवान आहेत, अगोदर पोलीस ते सगळं काम करायचे। जर महाराष्ट्रातल्या सगळ्या विमानतळांची जबाबदारी मराठी पोलिसांकडे दिली आणि गुजरातमधली गुजरात्यांकडे दिली तर त्या राज्यातल्या लोकांना रोजगार मिळेल। म्हणजे सरकारने हे नेटाने सांगायला पाहिजे की आमच्या राज्यामधल्या उपलब्ध सर्व सेवा या मराठी लोकांनाच प्राधान्याने मिळतील। एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात शिक्षक जेव्हा निर्माण होतात तेव्हा तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रातल्या काही शाळांमध्ये केरळमधनं शिक्षक लोक आयात करत आहेत। या पद्धतीने महाराष्ट्रात रोजगारासाठी अपेक्षा धरून बसलेले लोक बेकार आहेत आणि बाहेरच्या राज्यातनं तुम्ही लोक आयात करता, ही लाजिरवाणी गोष्ट थांबली पाहिजे। आणि एरवी आपण बिहारने देशाला दिशा दाखवली वगैरे म्हणतो, तर नितीश कुमारने आता दिशा दाखवली आहे 80% रोजगार बिहारींनाच द्यावा म्हणून, तर 80% रोजगार मराठीच माणसांना द्यावा असं जर आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे म्हणाले तर कोणाला राग यायचं कारण नाही, कारण NDAचा पार्टनरच म्हणतोय तसं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।